सर कसं बघताय हा निकाल हाती आलेला आहे, काय सांगा? नाही, मुळात अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय स्वागत, आम्ही त्याचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज अध्यक्षांनी डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये घेतलेला निर्णय आम्ही त्याचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. कायद्याला आणि घटनेला धरून त्यांनी आजचा हा निर्णय अतिशय तंतोतंत कायद्याचा अभ्यास करून घेतलेला हा निर्णय, त्याचं मनापासून आम्ही स्वागत करतो. पण याच्यामध्ये व्हीपचा कुठे उल्लेख आलेला पाहायला मिळत नाही. दोन्ही गटाचे आमदार कोणी अपात्र होताना पाहायला मिळत नाही. एक प्रकारे शिवसेनेसारखं उल्लंघन झालं. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी 2019 पासूनच व्हीप आहे. इथून पुढचाही व्हीप कंटिन्यू मी घटना घडल्यानंतरही व्हीप मी कंटिन्यू झालेलो आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी व्हीपचं उल्लंघन ज्यांना आम्ही डिस्क्वालिफाईड करण्यासाठी पिटिशन दाखल केलेलं आहे त्या बाबतीमध्ये तो झालेला नाही हे आढळतं. निकाल दिला याचं स्वागत कसं करायचं? तर अनिल पाटील यांची ही पहिली प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. अध्यक्षांच्या निकालाचं स्वागत असं अनिल पाटील यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर कायदा आणि घटनेला धरूनच हा निकाल देण्यात आल्याचं देखील अनिल पाटील यांनी म्हटलंय. काही दिवसापूर्वीच निवडणूक आयोगाकडून चिन्ह आणि पक्षाचं नाव तुम्हाला मिळालं. आता खरा पक्ष म्हणून विधानसभा अध्यक्षांनी मान्यता सुद्धा दिली. मात्र या निर्णयाच्या विरोधामध्ये शरद पवार गट सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे. पुढची कायदेशीर लढाई कशी असेल? कुठल्याही लढाईमध्ये आम्ही लढायला तयार आहोत. त्या लढाईच्या प्रक्रियेमध्ये आम्ही लढू आणि विश्वास आहे की आम्ही जिंकू सुद्धा. कारण आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो विधिमंडळाच्या कायद्यानुसार आहे. आम्ही जी भूमिका मांडतो ती विधिमंडळाच्या कायद्यानुसार, कुठल्याही असंविधानिकपणे आम्हाला कुठे काही भेटलेलं नाही. संविधानिक पदे अध्यक्षांनी आज जो निर्णय दिलेला आहे त्याचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. घटनेचं आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेली अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समाधानी आहोत. परंतु ज्या आपल्या याचिका होत्या पलीकडच्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी करणाऱ्या त्या सुद्धा रद्दबातल केल्या. नाही, त्या बाबतीमध्ये 2019 पासून मुख्य प्रतोद म्हणून माझीच नियुक्ती झालेली होती आणि 2023ला आम्ही ज्यावेळेस सत्तेमध्ये सहभागी झालो, सत्तेत समावेश झाला, त्यावेळी सुद्धा मीच व्हीप कंटिन्यू असल्यामुळे आम्ही सुद्धा डिस्क्वालिफिकेशनसाठी या ठिकाणी पिटिशन दाखल केलेलं होतं. आता अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या बाबतीमध्ये खरं तर आम्ही पिटिशन दाखल केलेल्याचा विचार केला गेला पाहिजे होता. पण निर्णय हा पूर्ण आमच्या हातात न आल्यामुळे त्यात काय म्हटलेलं आहे हे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला संपूर्ण कळेल आणि त्यानंतरच आपण त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देऊ शकतो. विरोधी बाकावरचे लोक म्हणतायत की नार्वेकर हे धृतराष्ट्र आहे, डोळ्याला पट्टी बांधून त्यांनी निकाल दिलेला आहे, त्यांनी कायद्याची हत्या केलेली नाही. आता ही आग लग गई है, ये आग कब बुझेगी ये 2024 के चुनाव के बाद में ही मालूम पड़ेगा. ही आग लागलेली आहे. आता त्या आगीमध्ये काहीतरी वेड्यासारखं बडबडावं लागतं आणि ते बडबडण्याचं काम काही नेत्यांवरती देण्यात आलेलं आहे. ती आग कशी जास्तीत जास्त वाढेल हाच त्यांचा प्रयत्न असणार आहे. आज ज्या विधानसभेच्या अध्यक्षांवरती त्यांनी आगपाखड केलेली आहे, ज्या विधानसभेच्या अध्यक्षाला कायद्याने पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत, स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीमध्ये आज जी काही बडबड झालेली असेल ती योग्य नाही. बरं, पण सर एक शेवटचा प्रश्न की याचिका केली जाऊ शकते, जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये. पूर्वी शिवसेनेनं केली आहे, आता कदाचित शरद पवार गट सुद्धा करेल. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. याच्यानंतर ते हायकोर्टात जाऊ शकतात, सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, त्यांना त्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य आहे. आमच्या बाबतीतही आम्हाला थोडासा अन्याय झाल्यासारखं वाटतं की ज्या 10 लोकांनी या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशन त्यांचं झालेलं नाही आहे या बाबतीतही आम्ही निकाल वाचल्यानंतर तोही निर्णय आमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून तो घेतला जाणार. पाटिल साहब, फैसले के बाद ये कहा गया है कि जो विधानसभा अध्यक्ष है वो धृतराष्ट्र है. अब इसके बारे में हम क्या बोलेंगे, ये तो आग लग चुकी है. उन्होंने आज की डेट में जो निकाल यहाँ पर प्राप्त हुआ है वहाँ पर उन्होंने सिद्ध करना चाहिए था कि पार्टी की लीडरशिप किसके हाथ में है. पार्टी की लीडरशिप उनको यहाँ पर अच्छे तरीके से वहाँ पर बयान नहीं करते आई. फिर अध्यक्ष के पास में एक ही इलाज था कि
दो अलग अलग गुटों में रहने वाली पार्टी, इसके लीडरशिप के बारे में मैं फैसला नहीं कर सकता। तो उनके पास बेस एक ही था, लेजिस्लेटिव असेंबली में जो विधायक है, विधायक किसके साथ में है, उस बेसिस के ऊपर आज उन्होंने ये आज का निकाल दिया है। एनसीपी वाले मामले में उन्होंने कहा है कि जो 10वां शेड्यूल है वो लागू नहीं होता है एनसीपी वाले मामले में। ऐसे में जो शरद पवार ग्रुप है वो ये कह रहा है कि संविधान का मजाक बनाया गया है। नहीं, पहली बात तो 10 शेड्यूल आप एक तरफ रख दीजिएगा, लेकिन हमारा जो बेस था, जो लीडरशिप थी 10 शेड्यूल में आने के लिए, जो लीडरशिप थी वो लीडरशिप कानूनी तरीके से जो राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की घटना रहेंगी, उसके अंदर जो नियम रहेंगे, रूल्स रहेंगे, उसके मुताबिक वो हुई थी क्या? तो नहीं हुई थी। राष्ट्रीय अध्यक्ष से लेके ग्राउंड लेवल तक, ब्लॉक लेवल तक उसकी नियुक्ति नहीं, निवडणूक के द्वारा नियुक्ति नहीं हुई थी। तो लीडरशिप के ऊपर ही बेसिकली लीडरशिप ही इलीगल तरीके से थी। तो 10 शेड्यूल के बाद में तो उसके बाद जाना है। जो पार्टी का घटनाक्रम रहता है, उसके अंदर राष्ट्रीय स्तर से लेके ब्लॉक लेवल तक जो चुनाव होके वहां पर पदाधिकारी नेमे जाने चुके रहने वाले थे, वो कभी वहां पर इलीगल तरीके से बैठे थे। तो 10 शेड्यूल उसके बाद ते म्हणतात ते राजकारण आहे. राजकारण आणि म्हणजे डिसेंट आणि डिफेक्शन ह्याच्यात फरक आहे. विद्रोह आणि पार्टी बदलणं ह्याच्यात फरक आहे. हा विद्रोह आहे. त्यांना विद्रोहाचा अर्थ मराठीतला सांगून समजावं लागेल. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या संदर्भातला निकाल जो आहे तो अध्यक्षांनी दिलेला था। पार्टी एक संघ रहने को ना इस तरीके से कोशिश लगातार किए जा रही थी, लेकिन अभी पानी सर के ऊपर चले गया, उसके बाद में ये डिसीजन हो गया। एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षाध्यक्ष सर एक सवाल हिंदी लेने दो। 12 लोगों को अयोग्य नहीं कराया गया जो शरद पवार गुट के थे, उनको लेकर क्या वोट जाएंगे? हम उसके बारे में अभी आज जो निकाल यहाँ पर अध्यक्ष महोदय ने यहाँ पर जो निकाल दिया है, उसके बारे में डिटेल ऑर्डर 1-2 दिनों में हमारे तरफ आ जाएंगी। उन्होंने डिसमिस तो कर दिया है, लेकिन किस बुनियाद पे किया है इसके बारे में डिटेल्स अभी हमारे पास नहीं है। जरूर इसके बारे में सोचेंगे। 10व्या शेड्यूलचं पूर्णपणे असं केलं जातंय असं ते म्हणाले. सूची 10च आहे, त्याचंही पालन केलं नाहीये आणि हा निकाल अपेक्षित होता. म्हणजे जसं शिवसेनेत झालं तसं या बाबतीत पण होणार असं अपेक्षित होतं, असं आधीच म्हटलं. तर हा निकाल एकतर्फी लागला असं वाटतंय तुम्हाला? नाही, आता हा निकाल अपेक्षित असण्याचं कारण म्हणजे काय? आमच्याकडे संख्याबळ नव्हतं का? आमच्याकडे 10 शेड्यूलचा ज्या ठिकाणी या ठिकाणी उल्लेख केला जातो त्या बाबतीमध्ये समोरच्यांकडे तशा स्वरूपाचं 10 शेड्यूल प्रमाणे लीडरशिप ही कानूनी तरीकेने होती का? हे जर का प्रश्न आपण स्वतःला विचारले तरी नॅशनल लीडरशिप पासनं तर ग्राउंड लेवलपर्यंत, ब्लॉक लेवलपर्यंत लीडरशिप जर का आपल्याला निवडणुकीद्वारे निवडून गेलेले राष्ट्रीय अध्यक्षापासून तर तालुक्याच्या स्तरापर्यंत, कॉन्स्टिट्युशनच्या स्तरापर्यंत जर का आपले लीडर कुठलेच निवडले गेले नसतील, तर याच्या बाबतीमध्ये एक कॉमन माणसाला जरी विचारलं तरी सुद्धा हा निर्णय आजचा जो दिलेला आहे त्याला सुद्धा ते जजमेंट देता आलं असतं. 10व्या शेड्यूलचं हसं केलं आहे आजच्या निर्णयानं असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. हसू तर पक्षाचे लीडरशिप निवडतानाच वारंवार 2015 पासनं निवडणुका न घेता केवळ नेमणुका केल्या, हे हसू झालेलं आव्हाड साहेबांनी कदाचित ते सांगायला पाहिजे होतं.